रामराम मंडळी, तुम्हाला सांगायचं म्हणजे अमेरिकेत श्रीमंत असू दे नाही तर गरीब असू दे, बऱ्यापैकी 80% पोरं ही सरकारी शाळेत जातात. कारण इथल्या सरकारी शाळा खरंच चांगल्या आहेत. त्यामध्ये स्कूल बस त्यांनी फ्री देतात. काही वेळेला लंच पण फ्री असतो. काही ठिकाणी कमी किमतीमध्ये लंच दिला जातोय. तर त्यामुळं कसं आहे, इथं सरकारी शाळा एकदम चांगल्या चालल्या जातात. जिथं तुम्ही राहताय त्या ठिकाणीच तुम्हाला त्या शाळा जवळपासची शाळा मिळू शकत्या. आणि 12वी पर्यंत शाळा फ्री आहे. त्याच्यामुळं 12वी पर्यंत तर लोकांना इथल्या काही टेन्शन नसते. आणि सरकार शाळेचा खर्च लोकल किंवा स्टेट किंवा फेडरल याच्या टॅक्स मधून घेतला जातो. त्यामुळं खर्च पण हा व्यवस्थित दिला जातो. फक्त आपण पोरांना काय द्यायचं आहे, ज्यांना लागणाऱ्या गोष्टी, ज्या काही आपलं पेन असतील, पेन्सिल असतील किंवा ह्या छोट्या गोष्टी असतात त्या त्यांनी लिस्ट दिलेल्या असतात, त्या फक्त आपण द्यायच्या. बाकी सगळा खर्च हे शाळेचा असतोय. आपल्या इथल्या सरकारी शाळा का बंद पडायला लागल्यात माहितीये काय? खरं म्हणजे सांगायचं म्हणजे ज्या काही प्रायव्हेट शाळा आहेत त्या आहेत सगळ्या त्या राजकारणी लोकांच्या. आता त्यांच्या शाळा जर चालू ठेवायच्या म्हटल्या तर आपल्या या मराठी शाळा बंद पाडायला पाहिजेच ना. त्याच्याकडे कोण लक्ष देणार? शाळेची अवस्था बघायला गेली तर कोण बघणार पण नाही अशा झाल्या. आणि आपल्या इथल्या मराठी शाळा बंद पडायचं कारण म्हणजे आहेत ती म्हणजे आपली लोक. कारण काय झालं माहितीये काय, आपल्या लोकांकडे एवढा पैसा आलाय की नाही, त्यांना असं वाटतंय माझं पोरग जर प्रायव्हेटच्या स्कूलमध्ये गेलं तरच चांगलं शिकल, नाही तर नाही. पण असं काय नाहीये. सरकारी शाळा बघायला गेल्या तर म्हणजे आमच्या दानोळीतल्या गावातल्या शाळा पण एकदम भारी आहेत. आणि मी पण 2-3 वर्ष शाळेमध्ये झेडपीच्या शाळेमध्ये शिकवत होतो. का तर तिथं शिक्षक नव्हते म्हणून. पण असं हे बघायला गेलं तर आपण जर सरकारी शाळा जर चांगल्या करायच्या म्हटल्या तर त्या पण होऊ शकतात. पण फक्त आपण सुधारायला पाहिजे. आणि प्रायव्हेट स्कूलच्या फी तरी बघितल्या की डोक्याला हात लावायला लागल. पण ज्या पोरांच्या आईबाबांच्याकडे एवढे पैसे नाही आहेत त्यांनी कुठं घालायचं पोरांना? त्यांच्यासाठी तर सरकारी शाळा चालू राहायलाच पाहिजेत. त्याची अवस्था चांगली झालीच पाहिजेत. कारण कसं आहे माहिती काय, नुसतं माझं पोरग आहे, माझं हे आहे ते आहे करून चालत नाही हो. तुमच्याकडे पैसे आहेत तुम्ही घालशिला, पण ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांनी काय करायचं? पण सगळ्यांनी जर आवाज उठवला तर आपल्या सरकारी शाळा नक्की वाचतील.